फ्रेंड्स, मुंबई शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरती समुद्रात असलेल्या एलिफंटा आयलँड बघण्यासाठी लाखो देश विदेशी टुरिस्ट येथे येतात. फ्रेंड्स, येथील फेमस प्राचीन गुफासाठी, येथील नैसर्गिक वातावरणासाठी आणि येथील माकडं सुद्धा पर्यटकांना आकर्षित करतात. फ्रेंड्स, आता मी 116 नंबरची बस पकडून CSMT वरून गेटवे ऑफ इंडियाला पोहोचले. फ्रेंड्स, बसचे तिकीट 6 रुपये आहे. चला तर मग फ्रेंड्स आपण आतमध्ये जाऊयात. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल न्यूज एम्पायर. आज आपण आलो आहेत गाईज, आता आज चाललो आहे धारापुरी बंदरला एलिफंटा केव्ज बघण्यासाठी. आत्ताच आम्ही तिकीट वगैरे काढलेत आणि चाललो आहेत आता तिकडे. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहेत तिकडे, जिकडे बोट आहे तिकडे. एका व्यक्तीचं गाईज 260 रुपये आहे, 260. चला मग जाऊयात आपण पुढे, मग जाऊन बघूयात तिकडे. तर फ्रेंड्स, आपण आलो आहेत आता बोटपट. बघू शकता तुम्ही, इकडे आहे बोट. आता आपण जाणार आहोत बोटमध्ये. मग बोलूया डायरेक्टली आपण बोटमध्ये गेल्याच्या नंतर. ओके फ्रेंड्स, आपण बोटमध्ये बसल्याच्या नंतर आपल्याला गेटवे ऑफ इंडियाचा आणि ताज हॉटेलचा खूप छानसा व्ह्यू बघायला मिळतो. फ्रेंड्स, आणि समुद्रातील बोटीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. फ्रेंड्स, आपल्याला बोटेच्या वरच्या डेकवरती म्हणजेच वरच्या फ्लोअरवरती जर बसायचं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा 10 रुपये चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. फ्रेंड्स, वरती बसल्याच्या नंतर आपल्याला खूप छान नजारे बघायला मिळतात. तर गाईज, आम्ही आता फायनली पोहोचलो एलिफंटा केव्ज जवळ. तर गाईज, ही पाठीमागे दिसत असेल अशी मिनी ट्रेन आहे. या ट्रेनने, ही ट्रेन तुम्हाला डायरेक्टली केव्ज जवळ सोडते. बट आम्ही नाही चाललो ट्रेनने, बिकॉज आम्ही पायी चाललो आहे. हे बघा, आजूबाजूचा आनंद पण घेता येतो. समुद्र बघा गाईज. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता त्या साईडला तो पूल साईडला माउंटेन्स आहेत. मस्त वाटतंय गाईज. इकडे आले आता, तिकडे जाऊन आपल्याला तिकीट्स वगैरे काढायचे आहेत. मी तुम्हाला सांगितलंयच की बोटचं तिकीट किती आहे, 260 रुपये. चला तर मग गाईज आपण आता पुढे जाऊयात, बघूयात आजूबाजूला काय आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते आजूबाजूचा. फ्रेंड्स, मला असं जाताना ना केव्जला, केव्जजवळ जाताना आजूबाजूला तुम्हाला स्टॉल्स दिसतील, तुम्ही तिथनं घेऊ शकता. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल पाठीमागे. चाललो आहेत आता वॉकिंग केव्जजवळ. सनग्लासेस वगैरे. फ्रेंड्स, आता तुम्ही बघत असाल येथे छोटंसं मार्केट आहे. येथे असे छोटे स्टॉल्स आहेत. येथे हँडमेड वस्तू आणि येथे रसवंती ज्यूस सेंटर आहे. फ्रेंड्स, आता तुम्हाला समोर दिसतच असेल येथे ग्रामपंचायतीचा म्हणजेच पॅसेंजर टॅक्स घेतात 5 रुपये. त्यानंतर तुम्हाला वरती सोडले जाते. फ्रेंड्स, तुम्हाला केव्जवरती जाताना अशा पायऱ्यांवरती असे मार्केट दिसतील. तुम्हाला आजूबाजूला दिसतच असेल मार्केट. सर्व काही मिळतं इथे. रेस्टॉरंट पण आहेत, नाश्ता वगैरे करू शकता. ते जातोय आम्ही वरती, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवते. फ्रेंड्स, केव्ह जवळ जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तुम्ही 10 मिनिटाचा ट्रॅक करून केव्ह जवळ जाऊ शकता. पण फ्रेंड्स, केव्ह जवळ जाताना तुम्ही तुमच्या बॅगे सांभाळून घेऊन जावा, कारण की तेथील माकडं खूप परेशान करतात. फ्रेंड्स, एलिफंटा केव्हच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक खूप मोठ्या आकाराचे हत्तीचे विशाल शिल्प होते. त्यामुळे एलिफंटा केव्ज असे नाव पडले. फ्रेंड्स, या केव्ज इसवी सनचे 9वे शतक ते 13वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत. फ्रेंड्स, 1987 या साली एलिफंटा केव्जला युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. फ्रेंड्स, आता तुम्हाला समोर दिसत असेल हे आहे तिकीट घर. फ्रेंड्स, केव्जचे तिकीट 40 रुपये आहे. तर गाईज, ही आहे केव्ज नंबर 1. चला तर मग आता आपण जाऊयात आतमध्ये केव्ज नंबर 1 बघण्यासाठी. ओके.
फ्रेंड्स, आता तुम्हाला जी मूर्ती दिसत आहे ती शिवची अर्धनारीश्वर मूर्ती आहे. फ्रेंड्स, तुम्ही ही जी मूर्ती बघत आहात ही त्रिमूर्ती मूर्ती आहे. फ्रेंड्स, आता तुम्हाला ही दिसत असेल ही गंगाधर मूर्ती आहे. फ्रेंड्स, केव नंबर 1 मध्ये एक छोटस मंदिर आहे आणि तिथे बाहेर 2 मूर्त्या सुद्धा कोरलेल्या आहे आणि मंदिराच्या आत एक शिवलिंग आहे. फ्रेंड्स, एलिफंटा केवची मुख्य आकर्षक म्हणजे ही त्रिमूर्ती मूर्ती आहे. फ्रेंड्स, हिला 5 मुख आहेत. तुम्हाला दिसतच असेल ही मूर्ती खूप फेमस आहे. फ्रेंड्स, आता तुम्हाला ही समोर मूर्ती दिसत आहे ती कल्याण सुंदरी मूर्ती आहे. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण दुसरी मूर्ती बघूयात. फ्रेंड्स, हा केव नंबर 1 चा पश्चिम भाग आहे आणि येथे छोटस मंदिर कोरलेलं आहे. फ्रेंड्स, या मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि आजूबाजूला खूप छान मूर्त्या कोरलेल्या आहेत. फ्रेंड्स, हा केव नंबर 1 चा पूर्व भाग आहे. फ्रेंड्स, येथे खूप मोठा हॉल आहे आणि येथे पिलर्स आहेत. फ्रेंड्स, येथे एक छोटस मंदिर सुद्धा आहे, त्यामध्ये एक शिवलिंग आहे. फ्रेंड्स, मंदिराच्या बाहेर सिंहाचे 2 शिल्प सुद्धा आहेत. फ्रेंड्स, आपण मंदिराला प्रदक्षिणा पण मारू शकतो. तर फ्रेंड्स, आपली केव नंबर 1 बघून झालेली आहे. आता आपण चालू आहेत केव नंबर 2 बघण्यासाठी. तर फ्रेंड्स, ही पाठीमागे दिसते केव नंबर 2 आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात केव नंबर 2. फ्रेंड्स, ही केव नंबर 2 आहे. फ्रेंड्स, ही केव हिंदू केव आहे. येथे शिवलिंग्स आहेत आणि फ्रेंड्स, ही केव पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे. तर फ्रेंड्स, आपण चालू आहेत आता केव नंबर 3 बघण्यासाठी. तर फ्रेंड्स, केव नंबर 3 ही बौद्धिस्ट केव आहे. आपण आता बघूयात पुढे जाऊन. फ्रेंड्स, ही केव नंबर 3 आहे. फ्रेंड्स, केव नंबर 3 टोटली बौद्धिस्ट केव्ज आहेत. फ्रेंड्स, या केव्स मध्ये 3 रूम्स आहेत आणि इथे मेडिटेशन करत असत. फ्रेंड्स, ही केव नंबर 4 आहे. फ्रेंड्स, या केव्स मध्ये शिवलिंग आहे. फ्रेंड्स, ही केव्स ना हिंदू केव्ज आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता. मी तुम्हाला फुल व्ह्यू दाखवते बॅक कॅमेऱ्याने. फ्रेंड्स, ही केव्ज नंबर 5 आहे. फ्रेंड्स, या केव्ज मध्ये शिवलिंग आहे आणि फ्रेंड्स, ही केव्ज पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे. तर फ्रेंड्स, आपण आताच 5 नंबरची केव्ज बघून आलोय. खूप छान आहे. तिथे शिवलिंग आहे. फ्रेंड्स, बाकी काहीच नाही आहे. थोडीशी डिस्ट्रॉय झाली ती केव्ज.
चला तर मग आता आपण जाऊयात, कॅनॉन बघूयात तो. मग आता आपण तिकडे जाऊयात. तर फ्रेंड्स आपल्या आता केव्ज बघून झालेले आहेत सगळ्या. तर आता आपण चाललोय तोफा बघण्यासाठी. चला तर मग आता आपण जाऊयात तिकडे तोफा बघायला. आता 500 मीटरचं अंतर आपल्याला चालत जायचं आहे वरती. चला मग आता आपण जाऊयात तिकडे. तर फ्रेंड्स आपण आता फायनली पोहोचलो आहोत तोफेजवळ. तर फ्रेंड्स केव्ज आणि तोफेमध्ये ना 500 मीटरचं अंतर आहे. तर फ्रेंड्स आता आपण बघूयात बॅक कॅमेऱ्याने तोफेचा व्ह्यूज बघूया. चला तर मग आता आपण व्ह्यूज बघूया. तर फ्रेंड्स आपण आता चाललोय तोफ बघण्यासाठी. फ्रेंड्स एलिफंटा केव्सला गेल्याच्या नंतर तुम्हाला समुद्रात वेगवेगळे प्रकल्प दिसतील. बॉम्बे हाय प्रकल्प दिसेल. फ्रेंड्स येथे समुद्री पक्षी पण तुम्हाला दिसतील. फ्रेंड्स ते पक्षी हवेतच अन्न झेलतात. खूप छान वातावरण आहे फ्रेंड्स. खूप छान नेचर आहे. प्लेझंट नेचर तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही इथे जाऊ शकता. फ्रेंड्स तुमची ट्रिप खूप एन्जॉयबल होईल तुम्ही इथे गेलात तर. फ्रेंड्स माझी ट्रिप खूप एन्जॉयबल झाली. खूप मस्त अनुभव आहे माझा. तर फ्रेंड्स आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.